म्हणून काही तर काही द्यावा बा. ही जी इच्छा आहे. ठीक आहे. रडू नका. जे नुकसान झालंय व्यवस्थित सांगून द्या. काय प्रॉब्लेम नाही. तरी मला शासनाने हवतीत काहीतरी नुकसान भरपाई द्यावी. आणि मी सकाळपासून इकडे फिरत असल्यामुळे उन्हातानाचं तरी मी या चॅनलला मी हे धन्यवाद देतो की माझं खबरदारी म्हणून माझी हे घेतलेलं आहे त्यांनी मुलाखत. आणि मी सर्व यांना सांगू शकतो की शेतकऱ्याचं नुकसान होणं हे म्हणजे मोठं जीवाला लागल्यासारखं वाटतं. आणि कारण त्यांनी कष्टाने कमवलेली ही कमाई आहे आणि अचानकाच्या तारा गलतान कारभार विजेच्या गलतान कारभारामुळे असं शेतकऱ्याचं नुकसान होतं. याची MSEBीने दक्षता घ्यावी. आणि नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंगपुरे. हा आवाज ऐका. हा फक्त एका शेतकऱ्याचा रडण्याचा आवाज नाही, हा आहे तुटलेल्या स्वप्नाचा आक्रोश. पाचोऱ्यात एका ठिणगीने 3 एकर शेती जळाली आणि एका कुटुंबाचं भविष्य राख झालं. त्यांची मुलाखत घेतली आहे. चला तर आपण ऐकूया. नमस्कार. तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी. हे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचं ज्वारीला आग लागून म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांची जी ज्वारी होती पूर्ण जळून खाक झालेली आहे. त्यांचं बरेचसे नुकसान झालेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय घटना झालेली आहे. नेमकं तुमचं नाव, गाव आणि नेमकं घटना कुठे झाली थोडं व्यवस्थित बोलून द्या. आमचं गावाचं नाव आसनखेडा खुर्द, गट क्रमांक 183, विलाबाजीराव पाटील. विजेचा तारांचं शॉर्ट सर्किट होऊन आमची ज्वारी खाली कापलेली असताना कंच समत असल्यामुळे ती जळून 1 एकर खाक झालेली आहे. त्याची माझं सुमारे 50-70-80 हजाराचं नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने मला भरपाई म्हणून काही तर काही द्यावा बा. ही जी इच्छा आहे. ठीक आहे. रडू नका. जे नुकसान झालंय व्यवस्थित सांगून द्या. काय प्रॉब्लेम नाही. तरी मला शासनाने हवतीत काहीतरी नुकसान भरपाई द्यावी. आणि मी सकाळपासून इकडे फिरत असल्यामुळे उन्हातानाचं तरी मी या चॅनलला मी हे धन्यवाद देतो की माझं खबरदारी म्हणून माझी हे घेतलेलं आहे त्यांनी मुलाखत. आणि मी सर्व यांना सांगू शकतो की शेतकऱ्याचं नुकसान होणं हे म्हणजे मोठं जीवाला लागल्यासारखं वाटतं. आणि कारण त्यांनी कष्टाने कमवलेली ही कमाई आहे. आणि अचानकाच्या तारा गलतान कारभार विजेच्या गलतान कारभारामुळे असं शेतकऱ्याचं नुकसान होतं. याची MSEBीने दक्षता घ्यावी आणि सर्व तारांची व्यवस्था लावावी हीच माझी इच्छा आहे. शेतकरी आहेत, भावनिक झालेले आहेत. त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि शेतकरी कसं आहे इकडून तिकडून बियाणं कुठंतरी त्याच्यावर म्हणजे उधार पाधार घेऊन ते पेरलेलं असतं. आणि त्याच्यातून एवढं केल्यानंतर त्याचं नुकसान झालं तर साहजिक आहे त्यांना टेन्शन येणारच आहे. आणि ज्यावेळेस ही घटना घडली तर तुमच्या शेतामध्ये कोणी आलं होतं का? शासन कोणी म्हणजे असं कोणी आलं होतं तुमच्या? शासन वगैरे कोणी आले, गावातले लोक आले, ग्रामस्थ वगैरे आले. बाकीचे त्यांनी मला प्रयत्न केला. माझं 3 एकर शेत त्यांनी वाचवलेलं. 100 एकर शेत गेलं कामातून. बरं, तुमच्या शेतामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे तेवढं सांगा. माझे ठिबक पण जळालेले, बाकीची 1 एकरची. आणि बाकीनं चारा आणि कंच समेत फुडलेली. काही अवस्था तर नव्हती, फुडल्या समेत ती जळून गेली. आणि ठिबक अंदाजा कितीची होती ठिबक? ठिबक असेल तरी 1 एकर 20-25 हजाराच्या गेली असेल ती. बरं. आणि आपलं सगळं ज्वारी बी 20-25 पोते खाक झालेली आहे. डायरेक्ट चारा पण 10-20 हजाराचा तो पण खाक झालेला आहे. बरं. तुम्हाला शेवटी आता तुम्हाला शासनाकडून काय हवं आहे? आता तुम्हाला काय मागणी आहे तुमची? शासनाकडून काही नाही, माझं जे भरपाई आहे बुवा ते मला द्यावं बा. माझ्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे पुढे. त्यासाठी मी प्रयत्न करतोय. शासनाच्या दारी आलेलो आहे. तरी उन्हातानाच फिरतोय. अर्ज वगैरे टाका सांगताय, अर्ज वगैरे घेत आहे शासन वगैरे. पण आता पुढचं कारवाई मला काहीतरी भरपाई मिळवावी अशाने फिरतोय बुवा. पोलीस मध्ये दाखल झालं का बाकी? नाही, आता ते सांगताय मला थोड्या वेळाने दाखल करू बुवा आपण. आताच हे शेतकरी आहेत, त्यांच्या शेताचे नुकसान झालेलं आहे. ज्वारी होती जळून खाक झालेली आहे. आणि ते आता भावनिक झाले होते. आणि ती साहजिक आहे
शेतकऱ्याने जर आत्महत्या करायचं जर नाही म्हटलं तर कुठं ना कुठं ह्या शासनाला सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. जेही नुकसान झालेलं असेल त्यांना तात्काळ भेटलं पाहिजे. शेतकऱ्या आणि ह्या शेतकरी राजा आहे. शेतकरी जर पिकवलंच नाहीये तर तुम्ही आम्ही सुद्धा जगू शकणार नाहीये. आणि खरोखर आहे आज त्यांचं सगळं पेरणं पूर्ण काही बियाणं असेल, रोजंदारी असेल, सगळं हे पिकावर अवलंबून असतं. ज्यावेळेस पीक निघेल तेव्हाच त्यांचं तिथं दिलं जातं. आणि आता ते जळून खाक झालेलं असल्यामुळे आता पोरांचं शिक्षण हे ते त्यांच्या बऱ्याचशा बोला थोडं. पोरांचं शिक्षण, लग्न, त्यांची फी वगैरे आता कसे भरायचे आम्ही हे शासनाला मी विनंती करतो. मला काही ना काही तटपंजी काहीतरी द्यावा बुवा अशी माझी इच्छा आहे. आणि मी तर एक आशा करतो की शासनावर माझा भरोसा आहे, मला काही ना काही भेटेन बुवा. त्या हिशोबाने माझं हे मनोगत व्यक्त करतोय. आता त्यांना जे सांगायचं आहे त्यांची भावना होती, सगळं त्यांचं अवलंबून शेतीवरच आहे. ज्वारी आता जे पीक निघेल तेव्हाच ते लोकांचं देवाणघेवाण होतं. जेही म्हणजे पेरणी असेल, रोजंदारी असेल, दुकानदाराची उधारी असेल, पुरं ह्यांचं पीक निघाल्यानंतरच त्यांना बोललं जातं की आम्ही तुमचं उधारी देऊन टाकू. आत्ताच त्यांनी सांगितलं मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण आहे, सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. आणि ते आता कुठं ना कुठं जळून खाक झालेलं आहे. मी आपल्या आरोग्य दूतच्या माध्यमातून मी शासनाला सुद्धा विनंती करतो. आज त्यांच्या भावना बघितला ते दुःखात होते. आज सगळं त्यांच्यावरच अवलंबून होतं. कुठं ना कुठं शासनाने शेतात जाऊन त्यांचा खरोखर पंचनामा केला पाहिजे. आणि आता ही मला वाटतं एकच घटना नाही, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते तार गेलेलं असल्यामुळे ती थिणगी पडली आणि ती थिणगी पडल्यानंतर पूर्ण ह्याचं शेत खाक झालेलं आहे. आणि मी सांगतो शासनाला की शेतात जाऊन त्याचं काही नुकसान झालेलं असेल पंचनामा करून घ्यावं. आणि जर शेतकरी राजा आहे, शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी आत्महत्या केला नाही पाहिजे. आपलं जर असं म्हणणं असेल तर कुठं ना कुठं शेतकऱ्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ज्या दिवशी शेतकरी पिकवणं बंद करतील त्या दिवशी आपण सुद्धा उपाशी मरायची वेळ येईलच, 100% येईल. त्यामुळं आपण सुद्धा त्या शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याची आपण दखल घेतली पाहिजे. आता हा नेमकं शेवटी एवढं सांगावं लागेल की आता शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे, ह्याला जबाबदार कोण असेल. आणि आरोग्य दूत त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर लक्ष ठेवून राहूया. धन्यवाद.